नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण पुन्हा कोरोना व्हायरसबद्दल बोलणार आहोत, ज्याचं आता JN1 हा व्हायरस सध्या सुरू आहे आणि त्याबद्दल अनेक गोष्टी लोकांमध्ये पसरलेल्या आहेत की काय होणार आहे आता आणि परत लॉकडाऊन होईल का, वॅक्सिन कुठलं घेतलं पाहिजे, मृत्यूचा दर काय आहे, या सगळ्या शंका तुमच्या मनामध्ये असतील. तर त्या शंकांचं निरसन करण्यासाठी माझ्यासोबत माझ्या स्टुडिओमध्ये आहेत डॉक्टर माधव प्रभू, जे केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर आणि कोविड एक्सपर्ट आहेत. सर, वेणुध्वनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार, धन्यवाद. आता जो नवीन व्हायरस आला आहे सर, JN1 असं म्हटलं जातं त्याला, तर त्याच्याबद्दल आपण काय सांगू? JN1 म्हणजे नवीन व्हायरस नाही आहे. कसं असतंय की कोविड व्हायरसमध्येच म्युटेशन होतात. तुम्ही म्हणाल म्युटेशन म्हणजे काय? हो ना. त्याचे जे जेनेटिक कॅरेक्टरिस्टिक असतात. आपल्याला करोना म्हणजे काय माहिती आहे? करोना म्हणजे मुकुट, क्राऊन, आणि त्याच्या करोना व्हायरसच्या भोवती असे मुकुटसारख्या अशा स्पाइक्स असतात. बरोबर. आणि त्या स्पाइक्सचे जे जेनेटिक स्ट्रक्चर असते ते म्युटेट म्हणजे बदलत जाते. थोडे लहान लहान जेनेटिक फरक त्याच्यात पडत जातो. J1 म्हणजे हा ओमिक्रॉन व्हायरस जो होता त्याच्यात एक म्युटेशन झालेलं आहे. त्याच्यावरती जे स्पाइक प्रोटीन असतात व्हायरसच्या ह्याच्यावरती, त्या स्पाइक प्रोटीनमध्ये थोडंसं त्याचं जेनेटिक स्ट्रक्चर बदललेलं आहे. काय होतं की ओव्हर द इयर्स एकतरी तुमच्या बॉडीमध्ये जेव्हा व्हायरस जातोय किंवा दुसऱ्या व्हायरस बरोबर त्याच्यात जेव्हा इंटरॅक्शन होतंय, अशा दोन गोष्टींनी व्हायरसमध्ये नवीन जीन्स तयार होतात. आणि ते जीन्स जर फार स्ट्रॉंगली चेंज झाले असतील तर त्याची मग एक लाटसारखी होऊन जाते आणि खूप पसरते. तर J1 मध्ये तेवढे मोठे चेंजेस नाही आहेत. ऑल्दो स्पाइक प्रोटीन मध्ये थोडे चेंजेस झालेले आहेत ओमिक्रॉन पासून, तर मोठे चेंजेस नाही आहेत. फक्त जे म्युटेशन त्याच्यामध्ये झालेलं आहे त्याच्यामुळे तो व्हायरस लवकर पसरू शकतोय. हा सर्व्हायव्हल ॲडव्हान्टेज त्या व्हायरसला मिळालेला आहे. त्यामुळे J1 इज नथिंग बट अ म्युटेशन ऑफ ओमिक्रॉन व्हायरस. मग याचे सिम्पटम्स काय आहेत? सिम्पटम्स मॅडम सगळ्या व्हायरल, आता ह्या थंडीच्या सीझनमध्ये जे सगळे सिम्पटम्स सगळ्यांना यायला लागलेत, घसा दुखतोय, सर्दी, खोकला, अंगदुखी, हे सगळे कॉमन सिम्पटम्स आहेत. जिभेची चव जाणे किंवा वास येत नाही थोड्या लोकांना, अॅनॉस्मिया म्हणतो आम्ही त्याला, अशा गोष्टी पण होतात. पोट खराब होऊ शकते. हे जे कॉमन व्हायरल आजारांमध्ये जे सिम्पटम्स आहेत तेच J1चे पण आहेत. मग आता याच्यामध्ये सर व्हायरल इन्फेक्शन आपल्याला झालंय की नेमका हा JN1 व्हायरस आपल्यामध्ये गेलाय, हे आपण कसं समजून घ्यावं? नाही, JN1 पण व्हायरसच आहे. खरं हे खूप कठीण आहे ॲट द लेवल ऑफ द पेशंट्स. म्हणजे तुम्ही ह्याच्यासाठी काही ताप सर्दी वगैरे होत असेल तर ह्या कंडिशनमध्ये तुम्ही लगेच जाऊन डॉक्टरला भेटलेलं बरं. कारण डॉक्टरच ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगू शकतात की कशामुळे हा प्रॉब्लेम झालेला आहे. आता कारण इन्फ्लुएन्झा असून दे, इन्फ्लुएन्झा, कोविड हे सगळे एकासारखेच येतात. त्यामुळे काय एक्झॅक्टली प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला डॉक्टरच सांगू शकतोय. आणि जवळजवळ 90% पेशंट्समध्ये सर्दी खोकला होऊन जातोय आणि तोच कोविड असतोय, मोठं काही होतच नाही. मग आता कोविडचा जर विचार केला सर, तर त्यावेळी बऱ्याच लोकांना आपला जीव गमवावा लागला, म्हणजे त्या स्टेपला गेलं होतं. तर यामध्ये आता मृत्यूचा रेशो काय आहे? कसं आहे, आता दोन पॉप्युलेशन्स आपल्याला बघितले पाहिजेत. एक ज्यांनी वॅक्सिन घेतलेलं आहे, दुसरं ज्यांनी वॅक्सिन घेतलं नाहीये. ज्यांनी वॅक्सिन घेतलंय त्यामध्ये सुद्धा जे वृद्ध असतात, म्हणजे 65 वर्षाच्या वरचे, 60च्या वरचे असतात, किंवा जे जरा जाड असतात, लठ्ठ असतात, किंवा ज्यांना शुगर असते, किडनीचा आजार असतोय, अशा लोकांमध्ये कॉम्प्लिकेशन्स होणे किंवा मृत्यूचा दर जरा जास्त असतोय. व्हेरॅज वॅक्सिनेटेड लोकांमध्ये आणि कुठलेही दुसरे आजार नसतील तर या लोकांमध्ये मृत्यूचा दर अगदीच कमी आहे. आणि कुठल्याही ह्याच्यामध्ये ससेप्टेबल पॉप्युलेशन हे असते. ससेप्टेबल म्हणजे ज्यांना ह्या रोगाचा सगळ्यात जास्त त्रास होऊ शकतो असे लोक असतातच. जसे मी तुम्हाला सांगितलं, वृद्ध असतात किंवा डायबेटिक्स असतात, त्या लोकांमध्ये कॉम्प्लिकेशन होण्याचा दर जास्ती आहे आणि त्यांच्यामध्येच डेथ होऊ शकते. आता जी हल्ली केरळ आणि बँगलोरमध्ये वगैरे 1-2-3 डेथ झालेले आहेत, त्याच्या मागचं कारण काय होतं हे आपल्याला अजून इन्व्हेस्टिगेट करायचं आहे. खरं मॉर्टॅलिटी वॅक्सिनेटेड लोकांमध्ये, आमचं वॅक्सिन जे भारतामध्ये दिलेलं आहे खूप एफिशियंट आहे आणि फायझरचं जे mRNA वॅक्सिन होतं त्याच्यापेक्षाही भारताचे वॅक्सिन जास्त एफिकेशियस आहेत. मग तेव्हा कोरोनाच्या दरम्यान जेव्हा जी वॅक्सिन आपण घेतलं होतं, बऱ्याच जणांनी तर तेच वॅक्सिन आताही चालू शकतं की आता आपल्याला परत आणि डोस घ्यावा लागणार? नाही, सध्या तरी बूस्टर डोसचे काही गाईडलाईन्स नाही आहेत. म्हणजे आता ज्या लोकांनी सगळे वॅक्सिन घेतलेले आहेत त्या लोकांना आय थिंक काही नवीन घ्यायची सध्या तरी आम्ही रेकमेंड केलं नाहीये. खरं जर समजा रोग खूपच पसरत गेला तर ज्या लोकांनी बूस्टर डोस घेतला नाहीये कदाचित त्या लोकांना आपण एक बूस्टर डोस द्यावा लागेल. डोसला घेऊन पण खूपच मिसअंडरस्टँडिंग होत आहे. आणि आता जर म्हणजे इतक्या दिवसांमध्ये जर बघितलं तर
30-35 किंवा 30 ते 40 वयोगटातील जेंट्स असतील, पुरुष वर्ग, त्यांच्यामध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलं आहे आणि त्यामुळं बरेच जणांना असं वाटतं की या डोसमुळं किंवा वॅक्सिनमुळं हे होत आहे. तर असं काय आहे का? हे असं खूप चालत होतं म्हणून ICMR म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांनी सध्या एक स्टडी केलेली आहे आणि त्या स्टडीप्रमाणे कोविड व्हायरसचे जे वॅक्सिन घेतलेले लोक आहेत त्यांचं रेट ऑफ सर्वायवल इज बेटर देन जे वॅक्सिन घेतले नाही आहेत. आणि त्यामुळे कुठल्याही हार्ट अटॅकच्या किंवा पॅरालिसिसचा आपल्याकडे जे वॅक्सिन चालू आहे त्याच्यामध्ये रेट खूपच रेअर आहे. मॅक्झिमम 1000 मध्ये 1 वगैरे असं कॉम्प्लिकेशन होत असेल. खरं ICMR स्टडीप्रमाणे वॅक्सिनचे असे कुठलेही ॲडव्हर्स इफेक्ट नाही आहे. मग आता सध्याची परिस्थिती काय सांगते की पुन्हा एकदा परत म्हणजे लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे की काय आहे? एक गोष्ट आपण ज्या मागच्या लॉकडाऊनमधून आपण शिकलेली आहे की लॉकडाऊनचा काही फरक पडत नाही. ते कसं आहे, माणूस आत्ता आउट होणार असेल तो एक 10 ओव्हर नंतर आउट होतो, एवढंच त्याच्यात फरक आहे. खरं लॉकडाऊनमध्ये कुणालाच काही उपयोग झाला नाही, त्यामुळे ह्यापुढे कोणी लॉकडाऊन लावेल असं मला वाटत नाही. तरी आपले इम्युनिटी, आता आपली जी प्रतिकारशक्ती आहे ती खूप एफिशियंट आहे. आणखी आपल्या देशाची तयारी सुद्धा मला वाटते की खूप चांगली तयारी आहे. म्हणजे आपली जे हेल्थ सिस्टीम होते कोविडच्या आधी जशी सिस्टीम होती त्यापेक्षा आता भरपूर इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. त्यामुळे मला तरी आय एम क्वाईट कॉन्फिडंट की कशाही केसेस आल्या तरी आपण हँडल करू शकू आणि काही घाबरण्याची गरज, लॉकडाऊनची गरज. लॉकडाऊन हॅज प्रूव्ह टू बी काउंटर प्रोडक्टिव्ह. त्यामुळे क्राईम वाढलं आणि खूपच्या गोष्टी अशा वाढल्या. खरं इट डिड नॉट हेल्प इन प्रिव्हेंटिंग कोविड. त्यामुळे मला वाटत नाही की लॉकडाऊन होईल. मग आता सध्या हा जो JN1 व्हायरस आहे त्याच्याबद्दल लोकांनी काय काळजी घ्यावी? पूर्वी जे कोविडसाठी आम्ही काळजी सांगितली होती तीच काळजी करायला पाहिजे. एक तर मास्क वापरणे. मास्क वापरण्याने जवळजवळ 80% पेशंटला प्रोटेक्शन असते. कुठेही आपण सरफेसला टच करतो जिकडे कोविडच्या पेशंटनी हात लावलेला असेल, तसं असेल तर कायम घरात गेल्यानंतर लगेच पहिलं हात धुवावे. हात स्वच्छ, अल्कोहोलिक स्क्रब्स असतात त्यांनी वॉश करावे. कारण तुम्हाला माहिती आहे कोविड पसरते एक तर इनहेलेशन म्हणजे एरोझोलायझेशन, म्हणजे जेव्हा माणूस खोकतोय तेव्हा समोरच्या माणसाला होते, किंवा टचिंग ऑफ फोमाइट्स म्हणजे हे ऑब्जेक्ट जे असतात ज्यांना कोविडचा पेशंट शिवतोय आणि ते कोणाला तरी दुसऱ्याला शिवला आणि तोच हात नाकाकडे गेला वगैरे तर कोविड होऊ शकतोय. ते हात धुतले पाहिजेत, मास्क घातलं पाहिजे, जेवण फ्रेश जेवावे. आणि शुगर BP ज्या लोकांना आहे त्या लोकांनी आपले शुगर BP कंट्रोलमध्ये आणून ठेवलं पाहिजे. आणि वॅक्सिनेशन खूप इम्पॉर्टंट आहे. वॅक्सिनेशन सगळ्यांनी जर बूस्टर डोस घेतला नसेल तर वॅक्सिन घ्यावं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जर कुठला माणूस असेल ज्याला हे सिम्पटम्स असतील तर त्यांनी लगेच जाऊन डॉक्टरकडे औषध घ्यावं, सुरू करावं आणि स्वतःला आयसोलेट करावं. म्हणजे आपल्यापासून आपल्या घरातल्या लोकांना तरी ह्याचा प्रादुर्भाव होणार नाही. आणखी जेव्हा असं होतंय त्यावेळेला आपल्या घरातली जी वृद्ध असतात किंवा ज्यांना डायबिटीज वगैरे असेल त्या लोकांना जरा अशा गोष्टींपासून लांब ठेवलेलं बरं. आता नुकताच म्हणजे नियम निघाला की ज्या बसेस आहेत गव्हर्नमेंटच्या तिथं कंपल्सरी मास्क घातला पाहिजे. मास्क वापरण्याची पद्धत आपण आणखीन एकदा सांगून देऊया, कारण बऱ्याच दिवसांचा गॅप पडला होता आणि त्यामुळं खूप जण अशी निष्काळजीपणानं राहत होती. पण पुन्हा एकदा व्हायरसनं डोकं वरती काढलंय, तर मास्क हा किती दिवसांनी बदलावा आणि कुठला सेफ आहे? सरकारनी सध्या जे गाईडलाईन्स काढलेले आहेत त्याप्रमाणे 60 वर्षाच्या वरती जे लोक आहेत त्यांना मास्क कंपल्सरी आहे पब्लिक प्लेसमध्ये, कारण दे आर द ससेप्टेबल ग्रुप. अशा लोकांना जर कोविड झालं तर त्यांच्यामध्ये खूप कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. मास्क म्हणजे आपल्याकडे आता वेगळे वेगळे मास्क आहेत. एक N95 आपण जे म्हणतो तो N95 मास्क आम्ही हॉस्पिटल्समध्ये वापरतो. पांढरा असतोय विथ कॉटनमध्ये असते, ती मल्टीलेयर्ड मास्क असतोय. दुसरे सर्जिकल मास्क म्हणून असतात जे निळ्या कलरचे जे असतात, तुम्ही सर्जनना वापरताना बघितलं असेल. कपड्याचे मास्क असतात. तिन्ही मधलं कुठलंही मास्क तुम्ही वापरू शकता. जर समजा तुम्ही N95 मास्क वापरत असाल तर 3 मास्क ठेवावे आणि प्रत्येक दिवसाला एक मास्क बदलावा. म्हणजे एन्व्हलपमध्ये 3 मास्क घालून ठेवून त्याच्यावरती नंबर लिहिलं पाहिजे 1, 2, 3 म्हणून. मग 3 दिवसानंतर परत तो पहिला मास्क तुम्ही वापरू शकता. असं करत तुम्ही 2 आठवड्यापर्यंत 3 मास्क कोविडसाठी वापरू शकता. कपड्याचे मास्क असतील तर फारच बरं. यू कॅन इमिजिएटली तो वॉश करू शकता तुम्ही. ॲटलिस्ट 1-2-3 दिवसात एकदा वॉश करून 2-3 मास्क ठेवले तर तुम्ही तेच वापरू शकता. आणि सर्जिकल मास्क असेल तर तो फक्त त्या एका व्हिजिटसाठी असतोय, त्याच वेळेला वापरायचा आणि तो डिस्पोज करायचा. आणि मास्क लावायची पद्धत म्हणजे एक तर बाहेरचा जो सरफेस असतोय त्याला अजिबात तुम्ही हात टच करता कामा नये. मागच्या सरफेसमधनंच
तो हाताला किंवा ते जे त्याची बंद असतात त्या बंदांना हात लावूनच मास्क उचलला पाहिजे. आणि कुठेही ओपनमध्ये असा मास्क ठेवू नका जिकडे लहान मुलं जाऊन त्यांना टच करतील वगैरे, त्यांना कळत नाही काय, त्यामुळे ते जाऊन टच करू शकतात. तो आणि हे करून ठेवला पाहिजे. दुसरं जे कपड्याचा मास्क असतो त्याला चांगल्या अल्कोहोल बेस्ड स्क्रब किंवा डेटॉलमधून धुवून वापरू शकता. खाण्यापिण्यामध्ये काही बदल केले पाहिजेत का? हेल्दी जेवण हे कायम बरं. फ्रेश जेवण जेवा, फ्रुट्स भरपूर असून दे, हिरवा पालेभाजी, लाल भाजी असून दे, मेथी असून दे, पालक, या गोष्टी जास्त खाव्या. याने इम्युनिटी बूस्ट होते. फ्रुट्समध्ये सिट्रस फ्रुट्स जे असतात, ॲपल, हे मोसंबी, संत्री, याचं जरा जास्त प्रमाण घ्यावं. भरपूर पाणी प्यायचं, स्वतःला डिहायड्रेट करायचं नाही, आणि जरा तेलकट जेवण कमी जेवलेलं बरं. शेवटी जाता जाता आपण आपल्या लिस्नरना काय मेसेज देऊ? कुठलाही व्हेरियंट असून दे, अजूनपर्यंत एवढा मोठा व्हेरियंट नाही आहे की तो आणखीन एक वेव्ह करू शकतो, जसं फर्स्ट, सेकंड, थर्ड वेव्ह होती. तुम्हाला कुठल्याही प्रकारे घाबरण्याची गरज नाही आहे. भारतामध्ये जे वॅक्सिन दिलेलं आहे ते खूप एफिशियंट आहे आणि त्याच्यामुळे प्रोटेक्शन आहे आपल्याला. काही सिम्पटम्स झाले तर लगेच डॉक्टरकडे जावा, ट्रीटमेंट घ्या आणि तुम्हाला लगेच बरं वाटेल. घरातल्या वयस्कर लोकांचं आणि ज्यांना शुगर वगैरे आहे त्या लोकांची काळजी जास्त घ्या. बाहेर पडताना मास्क धुवा आणि घरी आल्या हात धुवा. एवढ्या गोष्टी जरी तुम्ही केला तर तुम्ही सगळे सेफ राहू शकता. थँक्यू सो मच सर. म्हणजे खूप लोकांना भीती असेल की आणखीन आता नवीन काय चालू झालं आहे, आणि त्यांची भीती किंवा त्यांच्या शंका, त्याला खूप छान उत्तर आपण दिलीत, त्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू. वेणुध्वनी.